ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड। सेन्सेक्स 400 अंकांपेक्षा जास्त घसरला तर टॅरिफ धोरणाचा शेअर बाजारावर हा परिणाम। आरबीआयकडून रेपो रेट 0.25% कमी तर रेपो रेट 6.25% वरून 6% घर आणि कारचा हप्ता आता यामुळे कमी होणार। मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये सुद्धा आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ। अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका। कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार। कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ। 26 अकराचं मास्टरमाइंड तहबूर राणाला उद्या भारतात आणण्याची शक्यता तर राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहणार। अजित डोभाल आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी यांची संपूर्ण कारवाईवर देखरेख। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा घोटाळा। मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। महाराष्ट्र 55 लाख मतदार त्यामध्ये कसे वाढले? काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा सवाल। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार कुणी रोखू शकत नाही। महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही। 11 एप्रिलच्या ठाण्यातल्या जनता दरबारावरून गणेश नाईकांचं वक्तव्य। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही अहवालांमध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका। सूत्रांची माहिती। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली। अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं वेडेपणा। बावनकुळेंचं विधान तर नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? संजय राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार।